तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध असलेली कावड यात्रा 18 ऑगस्ट रोजी अकोटमध्ये श्रावणातील चौथ्या सोमवारी संपन्न झाली। या भव्य कावड शोभायात्रेत एकूण 24 मंडळ सहभागी झाले होते। विशेष म्हणजे कावड यात्रेमध्ये महिला डीजे ऑपरेटरवर बंदी घालण्यात आली होती। अकोट शहरातील सर्वच कावड मंडळ रविवारी दुपारी पूर्णा नदीचे पवित्र जल कळशीमध्ये आणण्यासाठी अनवाणी पायाने निघाले होते। रात्री उशिरा पुन्हा परतीचा प्रवास सुरू झाला। यावर्षी सोमवारी सकाळीच शहराच्या सीमेवर दाखल होऊन शिवभक्त कावड बांधणीला सुरुवात झाली होती। कावड यात्रा महोत्सवासाठी पोलीस प्रशासनाद्वारे अकोटात तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। अकोटात ठिकठिकाणी पालखीच्या स्वागतासह शिवभक्तांसाठी फराळाचे स्टॉल व चहापाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली होती। पोलीस प्रशासन संपूर्ण तयारीनिशी सज्ज झाले होते। सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून संपूर्ण कावड मार्गावर कडक लक्ष ठेवण्यात आले होते। निर्धारित वेळेत पालखी मार्गस्थ झाल्या। MCN न्यूज मराठीसाठी देवानंद खिरकर, अकोट तालुका प्रतिनिधी।